नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता आले दोन खास मैत्रिणींकडे बहिणींकडे आहोत. एकीला दुसरीचं कळतंय सत्य की अच्छा ही आता भूत आहे, तर आपण इतके दिवस भूतासोबत बोलत होतो. पहिले कशी आहेस? मी मस्त मस्त. तू कशी आहेस? मस्त. फायनली तिला कळतंय की तू आहेस. आता सर खरं असं झालं असतं की तू एका व्यक्तीसोबत सतत बोलतेस, गप्पा मारतेस, सगळं सुरू आहे, शेअर करतेस. अच्छा इथे जिवंतच नाहीये. मग मला चक्कर नाही, मला हार्ट अटॅक आला. खरंच मी म्हणजे मी घाबरत नाही, पण मी अंधारात घाबरते. हे घाबरणच आहे. हा म्हणजे पण मग मला दिवसा पण भीती वाटली असती. आणि मी जसं सांगितलं की मला चक्कर नाही, तर मला डायरेक्ट हार्ट अटॅक आला असता. आणि मी घरी डॉक्टर नाही, मला डॉक्टर हे चांगलं आवडलं मला. पण समज जर आता तुम्हा दोघींना एक आपण स्टोरीज सांगतो, लोक सांगतात येऊन की अरे ह्या जागेवर ना हे असं असं आहे, त्या जागेवर तसं आहे, तुम्ही जाऊ नका. ऍक्च्युअली तिकडे काहीच नसतं, पण आपल्या मनात भीती असते की नाही काहीतरी असेल काहीतरी, आणि ती भीती घेऊनच आपण तिकडे जातो, पूर्ण तो प्रवास करतो आणि अचानक आपल्याला काहीतरी दिसतं. असा काही प्रसंग घडलाय का तुमच्यासोबत? नाही. आणि जर मला असं कोणी सांगितलं तर मी त्या ठिकाणी जाणार नाही. अगदी परफेक्ट बोलली ही. आणि आमचे विचार खूप जास्त जुळतात आणि त्यामुळे आमचं खूप पटतं सुद्धा. मी अजिबात हागावपणा करायला जाणार नाही. एक्झॅक्टली. मलाच वाटतं की जर सांगितलं की तिथे जाऊ नको, तिथे तसं होऊ शकतं, तर का आपण म्हणजे जाऊ. एक्झॅक्टली. माझं कायम एक मत आहे की कधीच असं की आपल्यावर एखादा प्रसंग ओढावला तेव्हा त्याचा अनुभव आला मग आपण त्यातनं नाही, काही गरज नाही. कधी कधी दुसऱ्यांच्या अनुभवावरनं शिकायचं असतं. दिसतंय ही विहीर आहे, इथे दुसरे लोक पडत आहेत आणि मरतायत, तरी विहीरच आहे का एकदा जरा बघूया, काही आवश्यकता नाहीये. बरोबर. ऍक्च्युली ना मी कोणाला तरी लास्ट टाइम भेटली होती. मला खूप क्युरियोसिटी असते की तिकडे जर सांगितलं की जाऊ नको, हे मी दुसऱ्यांच्या कानांवर विश्वास नाही ठेवत. मी जाणार तिकडे, बघणार आणि करणार. त्याच्यामध्ये ती पडलाय व्यक्ती, हमखास पडलाय. आणि असं झालं बापरे काय असतं ना, कशाला उगाच कशाला करायचे हे सगळ्या गोष्टी. हे सगळं असं असतं. आपण आता भेटलोय, ऍक्च्युलीला सत्य कळालंय तुझं म्हणून. तुला माहिती होतं ना हिला माहितीच नाही, ही हुशार आहे, हिला काहीच माहिती नाही, स्टील तू तिच्यासोबत एवढ्या गप्पा मारत होती. आता तुला कळालंय की ही आपली बहीण आहे. तर तेव्हा काय वाटलं होतं ऍज अ कॅरेक्टर म्हणून की अरे ही तर आपली बहीण आहे, इतके दिवस फक्त आपण हिला ऍज अ पर्सन किंवा आहे आपल्या मुलीची काळजी घेते म्हणून भेटलीये, तिला छान सांभाळते, माझ्यानंतर आपल्या मुलीला कोणीतरी बघणारं आहे आणि आता ट्रस्टवरती म्हणजे तुझी बहीण आहे. तर कसं वाटतंय? कॅरेक्टर म्हणून खूप इमोशनल मोमेंट होता हा. कारण तेव्हाच मला पहिल्यांदा कळलं की आधी अंबिकाचं कॅरेक्टर जसं होतं की ती अनाथ आहे, अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. त्यानंतर तिला पहिल्यांदा कळतं की तिला वडील आहेत. हा तिच्यासाठी खूप आनंददायी धक्का होता की आपल्याला वडील आहेत, ते जिवंत आहेत, ते आपल्या समोर आहेत, त्यांना हात लावता येत नाही वगैरे, त्याचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण ही मोठी गोष्ट होती अंबिकासाठी. आणि त्यानंतर इतके दिवस तिला जी गोष्ट कळत नव्हती की ही मुलगी मला बघू कशी शकते, ही मुलगी मला स्पर्श कसा करू शकते. सो तीही गोष्ट तिला आपोआप क्लिअर झाली की कारण आमच्या दोघींचं फक्त ती मला बघू शकते कारण आमच्या दोघींचं रक्ताचं नातं आहे, आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत. सो हा प्रचंड इमोशनल प्रसंग होता अंबिका म्हणून. हिला तुला जेव्हा कळेल की ही माझी ताई आहे, बहीण आहे, आणि आता इतके दिवस ही नव्हती, या जगातच नाहीये, आणि हिचं कारणच माहिती नाही की का कशी गेली, आणि ते एक इमोशनल असतं की बहीण आहे कळालंय पण आता नाहीये. तो एक मोमेंट कसा होता ऍज अ कॅरेक्टर म्हणून तुझा? जेव्हा स्क्रीन प्ले लिहून येईल तेव्हा. एक्झॅक्टली. कारण अजून स्टोरी लाईन वाईज जे चाललंय त्याच्यात मला अजून कुठेच काही तथ्यच लागत नाहीये की माझी बहीण कुठे. अजून मला तिचा शोध घ्यायचाच आहे. पण वेदाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे मी त्याच्याकडे माझं दुर्लक्ष नाही ऑब्व्हियसली, पण माझ्यावरती एक जबाबदारी आहे. कारण आमचं लोन जे होतं ते बाईसाहेबांनी फेडलं आहे, सो त्यासाठी मी इथे करते. पण माझं मोटिव्ह हेच आहे की माझी ताई मला शोधायची आहे, तिच्याबद्दलचं प्रेम माझं अजून तसंच आहे. आणि माहित नाही स्क्रीन प्ले वाईज कसं लिहून येईल किंवा काय आहे, पण मोठा धक्का असेल. म्हणजे सगळ्यात मोठा धक्का मीराला, जर मीरा एखाद्या गोष्टीने हलू शकते तर मे बी ती गोष्ट असेल. कारण मी तिच्याशी बोलत होते किंवा इतके दिवस मी संवाद साधत होते, याहीपेक्षा महत्वाचं असेल माझ्यासाठी तेव्हा की ती या जगात नाहीये, आणि तो धक्का जास्त मोठा असेल मला असं वाटतं. पण अजून स्टोरी लाईन वाईज मला अजून काही कळलेलं नाहीये. फक्त आता ही अंबिका ही आहे एवढंच. अंबिका म्हणजे अथर्वची बायको आणि वेदाची आई, एवढं सत्य तिला कळलंय.
वाव, हे तुम्हाला अजून माहितीच नाहीये. पण खऱ्या आयुष्यात तुम्ही जो एकमेकींना एवढे दिवस स्पेंड केलेत आणि छान चाललंय आपलं शूट. 24 तास म्हणण्यापेक्षा 24 तासच म्हणेन मी, 6 तास झोपायला जात असेल फक्त घरी एकत्र असता. तुम्ही दोघे एकमेकींना किती ओळखता आता? व्यवस्थित ओळखतो आम्ही. हो, आमचा चांगला खूप छान बॉन्ड आहे. आमचा. तुला हिच्यातली कुठली गोष्ट जी अजिबात आवडत नाहीये? आवडत नाही. हा काय तुमचा चांगला बॉन्ड आहे. आता मला सांग, तुला काय बघतेस तुमचा कसा चांगला बॉन्ड राहतो आता. असं झालं साधारण. तुमचा किती छान बॉन्ड आहे ना. आता मला सांग, तुला ही कुठली गोष्ट आवडत नाही म्हणून विचारलं की कुठली गोष्ट आवडते. आवडते विचारणार आधी, न आवडणारी मग आवडते. न आवडणारी नाही असं काय नाही. ती चोख काम करते, गोड मुलगी आहे, व्यवस्थित आहे. काय तिच्याबद्दल एखादी गोष्ट न आवडावी मला? वाव. आता सांग आवडणारी. चोख काम गोड करते. मुलगी आहे, चोख काम करते. अजिबात नाही मला काय मला तिच्याबद्दल काही नाही आवडत, मला सगळं आवडतं. पण खरं सांग, एखादा एक क्वालिटी असते ना की तुला खरंच आवडली, ती क्वालिटी तिच्यातली. मेहनती आहे आणि अगेन बिचारी खूप काम करते आणि त्यामुळे मला तिचं कौतुक वाटतंय. आवडणारी गोष्ट म्हणण्यापेक्षा सतत इतकं काम करू नये, रोज फ्रेश राहणं ही मोठी गोष्ट आहे. सो कौतुक आहे त्या बाबतीत तिचं. आता सांग, प्रतीक्षाताईबद्दल तुला एखादी कुठली गोष्ट आवडते? नावडते विचार की आधी. आता तू थांब ना, विचारणार मी. दोन्ही. अच्छा, ती खूप मनमिळाऊ आहे पहिली गोष्ट, आणि आमचा बॉन्ड पहिल्या दिवसापासूनच खूप छान झाला होता. आणि माझं ज्याच्याशी पटतं त्याच्याशी खूप छान पटतं. अदरवाईज मी खूप शांत असते. नाहीतर मी ती अशी खूप, म्हणजे जवळपास आम्ही मैत्रिणी सोडून आम्ही फ्लर्ट करत असतो. आणि आमचं खूप छान जमतं. ती जसं ती म्हणाली, ती पण खूप मेहनती आहे. ती पुण्याला, म्हणजे तिचं घर पुण्याला असताना, जिजू पुण्याला असताना ती इतकी लांब राहून हे काम करते आणि तितक्याच डेडिकेशनने काम करते. थकत नाही. आम्ही सगळेच सतत काम करत असतो. सो या सगळ्याच गोष्टी मला तिच्यातल्या आवडतात. आणि बेसिकली तिची पर्सनॅलिटी आणि तिचा तो एक ऑरा पण मला छान भावतो. म्हणजे म्हणून मी तिच्यासोबत छान राहते, मला आवडतं. किती गोड. आता न आवडणारी नसणार आहे, पण तरी विचारते. नाही, खरंच. म्हणजे का नाही, म्हणजे मी तेच म्हटलं की ज्याच्याशी पटतं त्याच्याशी खूप छान पटतं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खटकते तेव्हा आपलं एकतर नाही पटत, किंवा मग आपण त्याच्याशी थोडेसे 4 हात लांब राहतो. सो त्या दोन्ही गोष्टी माझ्या हिच्याबद्दल तरी नाही आहेत. सो आमचा खूप छान बॉन्ड आहे. मला सगळ्याच गोष्टी तिच्यातल्या आवडतात. म्हणजे अजून असं खटकणारी गोष्ट काही झालीच नाहीये. होपफुली पुढे होऊही नाही. नाही नाही. जो तिला अगं असं नाही, तिला छान आमचं बॉन्डिंग आहे. छान आहे तुमचं बॉन्डिंग. एकमेकींना जर एखादी गोष्ट सांगायची असेल, की जसं तू मगाशी म्हणालीस की एखाद्याला तू मोस्टली सांगतेस की काळजी घे, तसं काही सांगायचं असेल आणि तुलाही हिला सांगायचं असेल तर काय सांगाल? मी तर तिला हेच म्हणेन की बाबा खरंच खूप काळजी घ्या, कारण ती खूप दिवस शूट करते. ॲटलिस्ट आम्हाला मध्ये मध्ये जरा तरी गॅप असतो. सो स्वतःला जपणं ही आपली एक जबाबदारी आहे. सो प्लीज महिमा, स्वतःची खूप काळजी घे, स्वतःला जप, स्वतःसाठी वेळ काढ आणि नीट राहा. तू काय सांगशील? ती तिची काळजी घेतेच. ती तिची काळजी घेण्याबरोबर माझी पण काळजी घेत असते. सो मला तीही गोष्ट खूप आवडते. दुसरी गोष्ट मला तिला सांगायला आवडेल की सध्या आमचे सीन्स थोडेसे कमी असतात, म्हणजे कम्पेअर टू पहिले आमचे भरपूर सीन्स असायचे. आता मी या घरात आणि घरातल्यांसोबत इतकी गुंतली आहे, त्यामुळे आमचे सीन्स जरा कमी लागतात आणि आम्हाला जरा कमी वेळ मिळतोय. कारण ती जेव्हा असते रूममध्ये किंवा काय, तेव्हा मी सीन्स करत असते आणि मग आमचे शक्यतो सीन्स नसतात. आणि ज्या सीनमध्ये सध्या ती मला दिसतच नाहीये, त्यामुळे ती कुठेतरी कोपऱ्यात असते. त्यामुळे आमचं छान बोलणं वगैरे होतच नाहीये. सो आम्हाला जरा वेळ काढायला पाहिजे. अगं, आणि आमचे जेव्हा सीन असायचे आम्ही दोघी इतकी धमाल करायचो माहितीये तुला, खूप धमाल. एकतर आम्ही चोख सीन पाठ केलेला असायचा, त्यामुळे पटापट आणि खूप धमाल करत सीन की आमच्या दोघांचे सीन आहेत, म्हणजे अरे पटकन. आम्ही आउटडोर शूटला असे भाज्या वगैरे विकत घेतले. आम्ही इकडे कॅमेरे लागतात, आम्ही भाज्या घेतोय. हिनी भाज्या घेतल्या आणि मग मला असं झालं की ते टोमॅटोज खूप छान आपण खाऊयात का, म्हणून हिनी ताईकडनं टोमॅटो मागून मला दिलं. खरंच ताई, मला माहितीये मी ज्यासोबत काम केले म्हणून चोख आर्टिस्ट आहे. हिचं पाठांतर छान असतं. तरी ती अशी प्रिपेअर होऊन येते की ठीक आहे चला आता
जायचं आपल्याला, आपण काम करूया आणि मग मजा करूया, अशी आहे ही. मला पण तिचा तो स्वभाव आवडतो. सो मला छान वाटतं गप्पा मारून. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एवढंच की मालिकेत आता बरेच ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे. जसं हिने सांगितलं की मीराला लवकरच अंबिकाचं सत्य कळणार आहे, पण ते कशा पद्धतीने कळणार आहे, त्याने मीराच्या, अंबिकाच्या आणि घरच्याच्या सगळ्यांच्याच आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत, हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा बघत राहा. तुला जपणार आहे 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.